Okay, good morning, all of you. So we will start now. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की अर्थक्वेक रेजिस्टंट स्ट्रक्चरसाठी काय काय गाईडलाईन्स आहेत आणि त्यासाठी आपल्याला जे काही आय एस कोडचे क्रायटेरिया आहे आणि कशा प्रकारे बिहेव करतं जेव्हा अर्थक्वेक येतं, अर्थक्वेक आल्यानंतर कशा प्रकारे आर सी सी स्ट्रक्चर किंवा जर मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यू प्लेन कॉन्क्रीट कशा प्रकारे बिहेव करतं, तर हा ग्राफ आपण बघितला. त्यानंतर रेनफोर्स स्टीलचा ग्राफ बघितला की कशा प्रकारे याचं बिहेवियर राहतं आणि त्याचप्रमाणे रेनफोर्स कॉन्क्रीटचं बिहेवियर कशा प्रकारे राहतं ते आपण बघितलं. आणि आता नेक्स्ट जो पार्ट आहे तर तो नेक्स्ट पार्ट आहे डक्टिलिटी. तर डक्टिलिटी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत की बेसिकली डक्टिलिटी म्हणजे काय की एखादी बिल्डिंग जर असेल तर त्या बिल्डिंग ची अशी एक प्रॉपर्टी किंवा त्याची कॅपॅसिटी आपण म्हणू शकतो की त्यांनी अकोमोडेट केलं पाहिजे लार्ज लॅटरल डिफॉर्मेशन. लॅटरल डिफॉर्मेशन कशामुळे होतं, तर लॅटरल डिफॉर्मेशन होतं अर्थक्वेकमुळे लॅटरल डिफॉर्मेशन होतं, तर मग त्या केसमध्ये हे अकोमोडेशन झालं पाहिजे आणि ती जर प्रॉपर्टी बिल्डिंगमध्ये असेल तर त्याला म्हणतात डक्टिलिटी. सो कोणतंही एखादं जे डिफॉर्मेशन अशा प्रकारचं म्हणजे इलॅस्टिक डिफॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे की एखादं इलॅस्टिक आपण ओढला त्याच्यानंतर तो रिगेन करतो. बट इन इलॅस्टिक म्हणजे काय की एखादं जसं समजा आपण इलॅस्टिकला ओढल्यानंतर तो त्यांनी रिगेन नाही केलं पाहिजे, तर त्याला म्हणतात इन इलॅस्टिक डिफॉर्मेशन. म्हणजे एकदाचा समजा बीम किंवा कॉलम जर तुटला असेल तर 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 तुटल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये क्रॅक्स आल्यानंतर तो काही पुन्हा त्या क्रॅक्स हील नाही झाल्या पाहिजे, तर मग त्याला काय म्हणतात, तर इन इलॅस्टिक डिफॉर्मेशन. ते काही डबल त्याचं पुन्हा रिगेन करणार नाही आहे. तर स्ट्रेंथ लूज न करता, ठीक आहे, स्ट्रेंथ लूज न करता जे काही डिफॉर्मेशन आहे तर ते डिफॉर्मेशन जे आहे तर बिल्डिंगमध्ये जे काही डिफॉर्मेशन होतं तर ते इनइलॅस्टिक डिफॉर्मेशन ची जी कॅपॅसिटी असेल तर त्याला म्हणतात डक्टाईल बिल्डिंग. सो बेसिकली आपण जर समजा बिल्डिंग म्हटलं की एखादी बिल्डिंग जर कोलॅप्स होत असेल तर ती कोलॅप्स होण्याच्या आधी काहीतरी सिग्नल्स द्यायला पाहिजे, ठीक आहे. एकदम लगेच ती कोलॅप्स व्हायला नको, तर तो जो काही सिग्नल आहे किंवा त्यांनी काही सांगितलं पाहिजे की नाही आता काहीतरी क्रॅक्स होत आहे, क्रॅक्स झाल्यानंतर हे एक पार्ट तुटत आहे आणि त्याच्यानंतर मग ही बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकतं. तर ही जी कंडिशन असतं त्याला म्हणतात प्लास्टिक कंडिशन ऑफ द बिल्डिंग. सिस्मिक डिझाईन करताना बिल्डिंग जे आहे तर ते बिल्डिंग हे डिझाईन केलं जातं की हे डक्टाईल पार्ट कन्सिडर करून आपल्याला ही बिल्डिंग डिझाईन करायची असते. आणि याच्यामध्ये जेव्हा पण काही फेल्युअर्स होत असतील, ठीक आहे, तर फेल्युअर्स होत असतील किंवा काही स्टिफनेस होत असेल किंवा काही डिफॉर्मेबिलिटी होऊ शकते, तर त्या केसमध्ये प्रॉपर त्याची पहिलेपासूनच की किती प्रमाणात त्याचं किंवा कुठपर्यंत त्याचं डिफॉर्मेशन होऊ शकतं हे सगळं प्रॉपरली ॲनालाइज करून त्याचं डिझाईन करणं म्हणजे सिस्मिक डिझाईन. सो IS 1893-2002 हा जो कोड आहे तर हा बेसिकली हेच करतोय की जे जे सिस्मिक लोडसाठी, सिस्मिकमुळे काही डिफॉर्मेशन होऊ शकतात किंवा काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर ते प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी आयडेंटिफाय करून ते होऊ नयेत यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये क्लॉजेसच्या नुसार आपल्याला काही क्रायटेरियानुसार जर आपण बीम आणि कॉलम किंवा फुटिंग किंवा स्लॅब आपण डिझाईन करतोय त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट देतोय, तर ते आपण IS 1893 हा जो IS कोड आहे याचा आपण रेफरन्स घेऊन करू शकतो. सो
डक्टिलिटी जी आहे तर डक्टिलिटी माहीत आहे की डक्टिलिटी म्हणजे काय की इनइलॅस्टिक जे बिहेवियर आहे, मटेरियल आपण कोणतं वापरतो, आपण वापरत असतो आर सी सी वापरतो, स्टील वापरतो. तर त्या केसमध्ये डिटेलिंग जी आहे, रेन्फोर्समेंटची डिटेलिंग ही फार आवश्यक असतं. रेन्फोर्समेंटची डिटेलिंग करणं फार आवश्यक असतं. आणि ज्या स्ट्रक्चरमध्ये त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ लूज न करता प्रॉपर आपण जर डिझाईन करत असेल तर हे पॉसिबल होऊ शकतं IS 1893 नुसार. सो डक्टिलिटी आणि डक्टाईल डिटेलिंग जे राहतं रेन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरचं, हे फार इम्पॉर्टंट असतं जेव्हा पण काही सिस्मिक फोर्सेस एखाद्या बिल्डिंगवरती येतात. आणि त्यासाठी आपल्याला काही डिझाईन कोड्सची मदत घेऊन अर्थक्वेकसाठी हे आपल्याला कन्सिडर करावं लागतं. आणि काही स्पेशल डिझाईन प्रोव्हिजन्स दिलेले आहेत यासाठी की हा जो डक्टिलिटीचा पार्ट आहे की डक्टिलिटी म्हणजे काय, की आता आपण याच्या आधी बघितलं होतं. तर हे आपल्याला कशा प्रकारे कन्सिडर आपण करू शकतो, तर IS 13920 1993 किंवा 2016 याचा रिसेंट कोड जो आहे तर याच्यानुसार आपण काय करू शकतो की जे डक्टाईल डिटेलिंग आहे म्हणजे डक्टिलिटीचा हा जो पार्ट आहे हा कन्सिडर करून जर समजा तुम्हाला डिटेलिंग करायचं आहे, डिझाईन करायचं आहे, तर ते आपण हे 13920 म्हणजे स्पेशली डक्टाईल डिटेलिंग आणि रेन्फोर्समेंट डिटेलिंगसाठी हा आवश्यक असतो. सो या 13920 IS 13920 1993 किंवा 2016च्या नुसार जे काही रिकमेंडेशन्स आहेत डक्टाईल डिटेलिंगचे आर सी सी स्ट्रक्चरसाठी, स्पेशली आर सी सी स्ट्रक्चरसाठी आहेत. मटेरियल वेगवेगळे असतात, स्टील असतात, कंपोजिट असतात, ॲल्युमिनियम किंवा अजून बाकी टिंबर. बट आपण फक्त आर सी सीसाठी आपण पाहतोय आणि आर सी सीसाठी 13920 हा आवश्यक राहतो डक्टाईल डिटेलिंगसाठी. सो या डायग्रामवरून आपल्याला माहिती पडतं की बेसिकली लॅटरल फोर्सेसमुळे जसा जसा हा लॅटरल फोर्सेस वाढत जातो डिफॉर्मेशन हे वाढत जाते. डिफॉर्मेशन हे वाढत जाते. पण जर समजा लॅटरल फोर्स वाढतोय आणि डिफॉर्मेशन जे आहे ते लगेच नाही वाढत, तर मग त्या केसमध्ये आपण कशा प्रकारे त्याचं डिझाईन करू शकतो, तर हे पाहणं आवश्यक आहे. लॅटरल फोर्सेस म्हणजे काय, तर बेसिकली लॅटरल फोर्सेस म्हणजे सपोज की बिल्डिंग आहे, बिल्डिंगवरती या डिरेक्शनमध्ये किंवा या डिरेक्शनमध्ये फोर्सेस ॲक्ट होत आहे, तर त्याला म्हणणार आपण लॅटरल डिरेक्शन. ते मोस्टली अर्थक्वेकमध्ये किंवा विंडमध्ये सुद्धा होतं. बट जास्त जे प्रॉब्लेम जातोय तर तो जातोय किंवा जास्त डिफॉर्मेशन होतं तर ते होतं सिस्मिकमध्ये. सो डक्टाईल रिक्वायरमेंट बिल्डिंगचे काय असतात की एखादं मटेरियल जे आहे तर ते फेल न होता, रप्चर न होता, ठीक आहे, फेल्युअरच्या आधी किंवा रप्चर होण्याच्या आधी जितके काही डिफॉर्मेशन होऊ शकतं, ठीक आहे, डायरेक्ट त्यांनी फेल नको व्हायला, डायरेक्ट त्यांनी रप्चर नको व्हायला, तर त्यांनी जास्त डिफॉर्मेशन द्यायला हवी. ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू अंडरगो लार्ज डिफॉर्मेशन म्हणजे फेल्युअर न डायरेक्टली फेल्युअर नव्हता, डायरेक्टली तुटणे नव्हे. एखादा चॉक घेतला आपण, चॉक डायरेक्टली ब्रिटल असतो, त्याला तोडलं की डायरेक्टली तो तुटून जाईल. बट सपोज की तुम्ही एखादा असं मटेरियल घेतलेलं आहे की त्याला तुम्ही वाकवलं तरी सुद्धा तो लगेच तुटत नाही, तो हळूहळू हळूहळू त्याचा तो स्ट्रेंथ लूज करतो आणि मग तुम्ही जास्त फोर्स लावल्यानंतर कुठे जाऊन तो तुटतो, पण लगेच नाही तुटत. तर डक्टिलिटी पार्ट म्हणजे हेच आहे की त्यांनी लार्जर डिफॉर्मेशन द्यायला हवं की लगेच त्यांनी तुटायला नको. तर आपण सिस्मिकला आपण काही अवॉइड करू शकत नाही किंवा अर्थक्वेकला आपण अवॉइड करू शकत नाही. बट येस, अर्थक्वेकमुळे होणाऱ्या जे जे काही ड्रास्टिक काही इफेक्ट्स आहेत वरती, तर ते आपण थोडे कमी करू शकतो. तर हे कमी करण्यासाठी आपण हे डक्टाईल रिक्वायरमेंट पाहावं लागतात आपल्याला की डक्टिलिटी जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये रेन्फोर्समेंटचं पर्सेंटेज आहे
तर ते सपोज की आपण माइल्ड स्टील घेत असेल तर माइल्ड स्टीलसुद्धा एक हे डक्टाईल मटेरियलचं एक्झाम्पल आहे आणि ते डायरेक्टली रप्चर होत नाही किंवा डायरेक्टली फेल होत नाही. आपण त्याला बेंड करू शकतो किंवा त्याला ट्विस्ट करू शकतो. एखादं जर मटेरियल आहे तुम्ही त्याला डायरेक्टली बेंड केल्यानंतर जर तुटत असेल तर त्याला आपण डक्टाईल नाही म्हणणार. पण एखादं असं मटेरियल जसं की माइल्ड स्टील आहे किंवा स्टील आहे, तुम्ही त्याला वाकवल्यानंतर किंवा त्याला तुम्ही थोडंसं ट्विस्ट केल्यानंतर जर ते तुटत नसेल तर त्याला आपण म्हणणार ते डक्टाईल मटेरियल आहे. तर तसंच एक माइल्ड स्टील किंवा जे काही स्टील मटेरियल्स असतात तर ते डक्टाईल मटेरियल्स असतात ॲक्च्युली. सो रेशो ऑफ ॲब्सोल्यूट मॅक्झिमम डिफॉर्मेशन, मॅक्झिमम डिफॉर्मेशन जितकं पण असेल आणि त्यात कम्पेरेबल विथ द इल्ड. इल्डिंग म्हणजे की जस्ट ते तुटण्याच्या आधीचा पार्ट. ओके, इल्डिंग म्हणजे तुटण्याच्या आधीचा पार्ट. तर रेशो आपल्याला पाहायचा आहे की ॲब्सोल्यूट मॅक्झिमम जितकं काही डिफॉर्मेशन होत आहे आणि करस्पॉन्डिंग इल्ड, त्याचा जर रेशो राहतो तर तो रेशो तर आहे याला म्हणतात स्ट्रक्चरल डिटेलिंग. सो स्ट्रेन बेस्ड जी डक्टिलिटी जर आपल्याला बघायची झाली की एखादं जर सपोज इफेक्ट्समध्ये जर सपोज शेप आणि साईज ऑफ द क्रॉस सेक्शन हा सुद्धा जर येत असेल, ठीक आहे. जेव्हा एखादं मटेरियल आहे तर मटेरियलला काही जेव्हा आपण त्याला कर्वेचर किंवा रोटेशन बेस्ड डक्टिलिटी आपल्याला पाहायची झाली तर त्या केसमध्ये आपल्याला त्याचा शेप कसा आहे, रेक्टँगल आहे का, स्क्वेअर आहे का, की अजून कोणता पॉलिगॉनल आहे, ट्रायंग्युलर आहे, कशा प्रकारे त्याचा शेप आहे किंवा स्क्वेअर आहे तर त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे याच्यावरती डिपेंड करतं डक्टिलिटी. स्ट्रेन बेसिकली डक्टिलिटीचा हा पार्ट याच्यावरती डिपेंड करतं. आणि जो डिझाईन कोड राहतो तर डिझाईन कोड जे आहे ते डिझाईन कोड ॲक्च्युली डिझाईनमध्ये डक्टिलिटी आपल्याला आवश्यक आहे. तर यामुळे काय होतं की जे काही अर्थक्वेकची एनर्जी आहे, अर्थक्वेकमध्ये भरपूर एनर्जी होते आणि ती एनर्जीमुळे ते भरपूर काही डिफॉर्मेशन किंवा फेल्युअर ऑफ द स्ट्रक्चर होतात. पण जर समजा मटेरियल डक्टाईल असेल, स्ट्रक्चर डक्टाईल असेल तर त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जे क्रिटिकल फेल्युअर आहे तर क्रिटिकल फेल्युअर आपण होऊ न देता ओके मॅक्झिमम एनर्जी त्यांनी ॲब्झॉर्ब केली पाहिजे आणि जास्तीत जास्त डिफॉर्मेशन दिलं पाहिजे. पण येस डायरेक्टली फेल्युअर होऊ नये. ओके, डायरेक्टली फेल्युअर होऊ नये. तर हा एक मेजर पार्ट आहे. सो एक मिनिट, जस्ट अ मिनिट फक्त. ओके, सो आता स्ट्रक्चरमध्ये आपण डक्टिलिटी कशा प्रकारे वाढवू शकतो हे तर आपण बघितलं की डक्टिलिटीमुळे एखादं जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर डायरेक्टली क्रिटिकली फेल्युअर न करता आपण त्याच्यामध्ये
डिफॉर्मेशन होऊ द्यायचं, किंवा जसं एखादं मटेरियल आहे तर त्याला आपण त्याला बेंड करतोय किंवा ट्विस्ट करतोय तर ते फेल होत नाही किंवा रप्चर होत नाही. ठीक आहे. तर या प्रकारे आपण जे काही स्ट्रक्चरमध्ये डक्टिलिटीचा जो पार्ट आहे तो कशा प्रकारे ॲड करू शकतो ते आपण पाहणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा जसं आहे की सपोज आपण कॉम्प्रेशन स्टीलचे जे कंटेंट आहेत तर ते जर आपण इन्क्रीज करत असेल, कॉम्प्रेशन म्हणजे जसं सपोज हा बीमचा रेक्टँगल सेक्शन आहे, याच्यामध्ये हा माहिती आहे की खालच्या पार्टमध्ये टेन्शन राहतं आणि वरच्या पार्टमध्ये कॉम्प्रेशन राहतं. आता हा जो कॉम्प्रेशनचा पार्ट आहे, कॉम्प्रेशनचं जे स्टील कंटेंट आहे तर ते जर आपण वाढवलं तर त्या केसमध्ये ॲबिलिटी जी आहे डक्टिलिटीची ती वाढते. त्याचप्रमाणे कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर आपण इन्क्रीज करत असेल, कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की M15 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे तर त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटची आहे. म्हणजे जर समजा तुम्ही ऑलरेडी ग्रेड ऑफ कॉन्क्रीटच समजा तुम्ही वाढवत असाल तर त्या केसमध्ये डेफिनेटली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही काय होईल, वाढेल. तर या प्रकारे तुम्ही सिम्पली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट ही जर समजा तुम्ही वाढवली तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की डक्टिलिटी जी आहे तर ती डक्टिलिटी वाढेल. त्याचप्रमाणे अल्टिमेट कॉन्क्रीट स्ट्रेन, सिमिलर पार्ट कॉन्क्रीटचा पार्ट अल्टिमेट कॉन्क्रीट स्ट्रेन जर वाढत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा ही डक्टिलिटी वाढतं. पण डिक्रीज कशामुळे होऊ शकते, तर डिक्रीज मध्ये आता बघा की जर समजा तुम्ही टेन्शनचं स्टील जर वाढवलं, हे जर बॉटममध्ये टेन्शन डेव्हलप होते आणि याच्यामध्ये तुम्ही विनाकारण याचं स्टील जर वाढत असाल तर त्या केसमध्ये डक्टिलिटी वाढतं. तर तुम्ही पाहू शकता की आजूबाजूच्या साईटवरती सपोज की ॲक्च्युली अकॉर्डिंग टू स्ट्रक्चरल डिझाईन 2 नंबर ऑफ बार्स दिलेले आहेत, 12 mm डायमीटर ऑफ बार्स. आता हे कशा प्रकारे दिलेलं आहे, डिझाईन केल्यामुळे दिलेले आहेत. पण तुम्ही जर बघितले तर कुठे कुठे साईटवरती जास्त समजा स्ट्रेंथ बनवायची आहे तर त्याला 2च्या ऐवजी 3 बार्स प्रोव्हाइड करणार, 12च्या ऐवजी 16चा बार प्रोव्हाइड करणार, होते असं. किंवा कुठे कुठे 12 mm डायमीटरचा बार दिलेला आहे 150 mm स्पेसिंगसाठी, पण साईटवरती तुम्हाला दिसेल की ते अजून कमी स्पेसिंग दिली आहे, 100 mm ची स्पेसिंग देऊन दिली आहे, म्हणजे जवळजवळ दिलेलं आहे. तर त्या लोकांना वाटते की हा स्ट्रेंथ वाढत आहे, बट तसं नाही आहे, तसं नसतं. त्याची प्रॉपर जे काही आपण डिझाईन केल्यानुसार जे काही बार्स आहेत किंवा जे काही डायमीटर दिलेलं आहे, जी काही स्पेसिंग आहे ती प्रॉपर स्पेसिंग असतं, त्याच्याप्रमाणे फॉलो करायला पाहिजे. ते जर आपण फॉलो नाही करत आहे किंवा जास्त आपण त्याला वाढवत आहे, इन्क्रीज करतोय, इथे बघा टेन्शन स्टील जर इन्क्रीज करतोय तर सिमिलरली डक्टिलिटी वाढते, डक्टिलिटी ही कमी होते. तर डक्टिलिटी जर कमी होत असेल तर डेफिनेटली आता आपण जे काही डक्टिलिटीचे फायदे बघितले तर ते फायदे टोटली आपण ते विसरून जाणार. तर सो इन्क्रीज इन स्टील इल्ड स्ट्रेंथ, पुन्हा स्टील इल्ड स्ट्रेंथ म्हणजे आता बघा इल्ड स्ट्रेंथ FE ग्रेड जो आहे 250 जर असेल तर 250च्या ऐवजी आपण 415 घेतो, 415च्या ऐवजी 500 घेतो. तर आता बघा की 415च्या पेक्षा इल्ड स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे, तर 500ची इल्ड स्ट्रेंथ जास्त आहे. 415ची इल्ड स्ट्रेंथ ह्या 250पेक्षा कमी आहे. ओके. सो इन्क्रीज इन इल्ड स्ट्रेंथ जर समजा आपण हा 415च्या ऐवजी 500 किंवा 500च्या ऐवजी 550 असे काही इल्ड स्ट्रेंथचे किंवा जास्त हायर स्ट्रेंथचे आपण जर स्टील घेत असेल तर त्या केसमध्ये डिक्रीज इन डक्टिलिटी येत आहे. सो जे कोणते सिस्मिक प्रोन एरियाज असतात तर त्या केसमध्ये जास्त इल्ड स्ट्रेंथचे बार्स प्रोव्हाइड करत नाहीत. याच्या व्यतिरिक्त इन्क्रीज इन ॲक्शियल लोड. आता ॲक्शियल लोड म्हणजे काय की विनाकारण आपण जर समजा लोड वाढवतोय किंवा काही डेड लोड वाढत आहे किंवा काही विनाकारण आपण 3 स्टोरीची बिल्डिंग आहे त्याच्यासाठी डिझाईन केलेलं आहे, बट त्याला 4 स्टोरीचं किंवा त्याला अजून 1 स्टोरी वाढवून दिली तर ऑटोमॅटिकली काय होईल की ॲक्शियल लोड वाढतं आहे, याच्यामध्ये कॉलम्समध्ये वाढतं आहे. तर यामुळे सुद्धा डक्टिलिटी ही काय होणार, डिक्रीज होणार. सो सिग्निफिकन्स ऑफ डक्टिलिटी हे आता आपण टोटली बघितलेलं आहे की जे काही फेल्युअर होण्याच्या आधी जर समजा स्ट्रक्चर डिफॉर्म होत आहे तर ही चांगली गोष्ट आहे, कारण की ते सडन फेल्युअर व्हायला नको. कोणती पण बिल्डिंग सडन फेल्युअर व्हायला नको, डायरेक्टली तुटायला नको. त्यांनी पहिले डिफॉर्मेशन द्यायला पाहिजे, लार्ज डिफॉर्मेशन. तर त्याला ते आपण बघितलेलं आहे की जर समजा ओव्हरलोडिंगमुळे
कधी कधी काय होतं की ओव्हरलोडिंगमुळे जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर डायरेक्टली कोलॅप्स पण होऊ शकते. सो जर समजा इन्स्टेड ऑफ डायरेक्टली कोलॅप्स, जर समजा ते लार्ज डिफॉर्मेशन होऊन राहिलेलं आहे, ओके, फेल्युअर किंवा डायरेक्टली तुटण्याच्या आधी, ती बिल्डिंग तुटण्याच्या आधी जर होत असेल तर त्या केसमध्ये इट इज गुड फॉर दी स्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. डेफिनेटली नो वन से की स्ट्रक्चर डायरेक्टली तुटायला नको किंवा कधीच तुटायला नको, बट ते तुटण्याच्या आधी त्यांनी सर्वात पहिल्यांदा डिफॉर्मेशन, हे लार्ज डिफॉर्मेशन द्यायला हवं, त्यांनी सिग्नल्स द्यायला हवे की नाही बा आता बिल्डिंग पडणार आहे. तर याच्यामुळे काय होतं की जे काही ऑक्युपंट्स आहेत किंवा जवळपासचे जे काही लोक तिथे राहतात किंवा जे काही स्ट्रक्चरल डिझायनर्स आहेत किंवा जे काही बिल्डर्स आहेत, तर त्यांना प्रॉपर सिग्नल्स मिळत आहे की नाही बिल्डिंग आता राहण्यासारखी नाही आहे किंवा ती बिल्डिंग तुटू शकते, पडू शकते. हे जर साईन मिळत असेल तर त्या केसमध्ये जी काही हानी आहे तर ती हानी होणार नाही. सो जर इन केस स्ट्रक्चरमध्ये अनएक्सपेक्टेड ओव्हरलोड्स आलेली किंवा लोड रिव्हर्सल येत असेल, इम्पॅक्ट मुवमेंट किंवा स्ट्रक्चरल मुवमेंट कशामुळे होऊ शकतं की फाउंडेशन सेटलमेंट होतात, व्हॉल्यूम चेंजेस, फाउंडेशन सेटलमेंट, येस डेफिनेटली, बिकॉज सॉईल कंडिशन प्रॉपर न ठेवता जर समजा तुम्ही डिझाईन करत आहे आणि ते डेझर्ट सॉईल कंडिशन आणि कुठे आपण पाहतोय की लँडस्लाईड होत आहे किंवा कुठे कुठे लिक्विफॅक्शन होत आहे, तर या केसेसमुळे हे जे काही फाउंडेशन सेटलमेंट होत आहे आणि त्याच्यामुळे सडन फेल्युअर्स होतात स्ट्रक्चरचे. बट स्ट्रक्चर जर डक्टाईल असेल तर त्या केसमध्ये हे डायरेक्ट फेल्युअर न होता ते लार्ज डिफॉर्मेशन प्रोसेस आणि मग त्याच्यानंतर फेल्युअर, तर या प्रोसेसमुळे डेफिनेटली विल गेट द सफिशियंट टाईम. सो लिमिट स्टेट डिझाईनची जी प्रोसेस आहे तर ते काय करतं की क्रिटिकल सेक्शन जे असतात स्ट्रक्चरमध्ये, जे क्रिटिकल सेक्शन असतात तर ते क्रिटिकल सेक्शन आपल्याला एक पहिलेच माहिती असतात की या प्रोसेसमध्ये किंवा या ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कुठे फेल्युअर बघू शकतो आपण. तर मग ते जे काही जॉईंट्स आहेत, जे काही स्प्लायसेस आहेत, तर ते ऑलरेडी तशा प्रकारे डिझाईन करायचे की ज्याच्यामुळे ते जे काही फेल्युअर होऊ शकतं किंवा जे काही डिफॉर्मेशन होऊ शकतं ते डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये जास्त होणार नाही. सो ॲडव्हान्टेजेस काय आहेत डक्टिलिटीचे, तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डक्टाईल डिटेलिंग ॲज पर 13920. ओके, सो 13920च्या नुसार डक्टाईल डिटेलिंग कशा प्रकारे असायला पाहिजे फ्लेक्चरल मेंबरमध्ये, बीममध्ये. तर बघा आता इथे बीममध्ये काय म्हणताय की जे लॉन्जिट्युडनल बार्स आहेत, तर लार्जर डायमीटर स्टील बार्स जे आहेत, तर ते जे काही लार्जर डायमीटरचे बार्स असतील तर ते फुल लेंथ, बीमच्या फुल लेंथ पर्यंत गेले पाहिजेत. ठीक आहे, बीमच्या फुल लेंथ पर्यंत लार्जर डायमीटरचे जे स्टील बार्स असतील तर ते फुल लेंथ पर्यंत जायला हवेत. त्याच्यानंतर जे स्टिरप्स आहेत, हे जे स्टिरप्स दिसत आहेत आपल्याला, तर स्मॉलर डायमीटरचे जे स्टील बार्स आहेत, ठीक आहे, स्मॉलर डायमीटरचे जे स्टील बार्स आहेत तर त्या केसमध्ये त्याला क्लोज लूपमध्ये ठेवायचं आहे आणि जे काही आपण हे वर्टिकल स्टिरप्स ठेवतोय तर प्रॉपर इंटरवलमध्ये आपल्याला ते अप टू दी फुल लेंथ ऑफ द बीम हे आपल्याला स्टिरप्स हे असायला हवं. म्हणजे प्रॉपर त्याचे स्टिरप्स जे आहे तर ते जे काही स्पेसिंग आहे तर ती स्पेसिंग प्रॉपरली मेंटेन असणं आवश्यक आहे. सो स्टिरप्स हे बेसिकली डक्टिलिटीसाठी फार फायदेशीर असतात. सो देन फ्लेक्चरल और बेंडिंग फेल्युअरमुळे काय होतं की फ्लेक्चरल फेल्युअर किंवा बेंडिंग फेल्युअरमुळे बघा इथे खालच्या ठिकाणी किंवा बॉटम साईडला इथे टेन्शन डेव्हलप झाल्यामुळे इथे क्रॅक्स डेव्हलप होतात आणि त्या क्रॅक्समुळे इथे फेल्युअर तयार होऊ शकतं. मग त्या केसमध्ये की काय आहे की आपण काय करत असतो की जे काही टेन्शन फेसवरती
आपण स्टील आहे तर ते स्टील प्रॉपरली आपण त्याच्यामध्ये देतो. पण जर समजा आपण रिलेटिव्हली मोर स्टील जर दिलं तर त्या केसमध्ये कॉन्क्रीट काय करतं की कॉन्क्रीट कॉम्प्रेशनमध्ये फेल होतं आणि त्याला म्हणतात कॉम्प्रेशनमध्ये फेल होणं म्हणजे ब्रिटल फेल्युअर म्हणतात आणि ते आपल्याला नको आहे. सो जर समजा आपण टेन्शन फेसमध्ये जे काही रिक्वायर्ड स्टील आहे त्याच्यापेक्षा जर कमी देत असेल तर मग काय की त्या केसमध्ये स्टील इल्ड फर्स्ट किंवा स्टीलमध्ये जे काही डिफॉर्मेशन आहे ते सर्वात पहिल्यांदा होते आणि स्टीलची जी प्रॉपर्टी आहे इल्डिंगची प्रॉपर्टी आहे ती किंवा ती काय डायरेक्टली ब्रिटल फेल्युअर नाही होत जसं कॉन्क्रीटचं होतं तशा प्रकारे नाही होत. स्टीलमध्ये ऑलरेडी जे फेल्युअर पॅटर्न आहे ते आपण बघितलं होतं की फेल्युअर पॅटर्न हे जे आहे तर ते ब्रिटल फेल्युअर नसून ते डक्टाईल फेल्युअर होतं मोस्ट ऑफ द टाईम. सो जर समजा अशा केसमध्ये कॉन्क्रीट फेल होत असेल तर त्याला म्हणतात आपण डक्टाईल फेल्युअर आणि अशा प्रकारचं फेल्युअर चालतं. पण असं नको म्हणजे या बॉटम पार्टला जास्त स्टील जर दिलं तर त्या केसमध्ये कॉन्क्रीट काय होतं की कॉम्प्रेशनमध्ये फेल होतं पण त्याला म्हणतात ब्रिटल फेल्युअर, ते आपल्याला नको आहे. उलट त्याच्यापेक्षा उलटं जर असेल तर त्या केसमध्ये कॉन्क्रीट जे आहे कॉन्क्रीट कॉम्प्रेशनमध्ये फेल होतं पण त्याआधी जे स्टील आहे तर ते स्टीलमध्ये लार्जर डिफॉर्मेशन झाल्यामुळे आपल्याला ते ब्रिटल फेल्युअर न होता डक्टाईल फेल्युअर आपल्याला इथे मिळतं. सो टेन्शन फेसमध्ये कधीच जास्त स्टील नसायला पाहिजे. ओके देन शिअर फेल्युअर. शिअर फेल्युअर म्हणजे काय की हे माहिती आहे की एक फोर्स असा येतोय आणि एक फोर्स त्याच्या उलट डायरेक्शनमध्ये येतोय त्या केसमध्ये तो शिअर फेल्युअरमध्ये फेल होतो. सो शिअर क्रॅक कुठे डेव्हलप होतात तर हे बघा इथे कॉलम आहे आणि इथे हा बीम आहे तर त्या केसमध्ये 45 डिग्रीचा अँगल बनून हा इथे इन्क्लाइन क्रॅक्स इथे डेव्हलप होतात आणि अप टू दी हा मिड डेप्थ किंवा त्याच्या पण खाली सपोर्टपर्यंत त्या ग्रो होत जातात आणि टॉप आणि बॉटम फेसपर्यंत जर गेल्या तर त्या केसमध्ये फेल्युअर होतं. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे आपल्याला तर माहिती आहे की व्हर्टिकल स्टिरअप जे आहे तर ते ऑलरेडी शिअरसाठी आपण प्रोव्हाइड करतो. तर क्लोज्ड लूप स्टिरअप हे फार आवश्यक आहे. क्लोज लूप स्टिरअप म्हणजे आपण जसं बघितलं आहे की लूप जो आहे हा ऑलरेडी क्लोज झाला पाहिजे. तुम्ही जर हा ओपन ठेवला, ओपन ठेवणं म्हणजे काय की बस असा ठेवून दिलेला आहे, ठीक आहे. इट इज नॉट असा नाही आहे, तो क्लोज नाही आहे. तर मग त्या केसमध्ये हा काय म्हणणार आपण त्याला म्हणणार की हा ओपन लूप स्टिरअप आहे आणि ओपन लूप स्टिरअप आपण नाही प्रोव्हाइड करत. आपण कोणता स्टिरअप प्रोव्हाइड करतो क्लोज लूप स्टिरअप. क्लोज लूप स्टिरअप म्हणजे जो असा पूर्ण कंटिन्युअसली हा जो बार आहे हा इकडे असा येतोय आणि हा बार हा असा इकडे येतोय जवळपास 45 डिग्रीचा अँगल बनून हा इकडचा बार असा लूपमध्ये तयार होतोय. सो शिअर फेल्युअर पण जे म्हणतात तर आपण शिअर फेल्युअरला ब्रिटल फेल्युअर म्हणतो आणि दरफोर शिअर फेल्युअर जे आहे तर ते सुद्धा अवॉइड केल्या पाहिजे, अवॉइड केलेलं असलं पाहिजे. की सपोज की कधी कधी आपण म्हटलेलं आहे की 12 mm डायमीटरचा बार हा 150 mm सेंटर टू सेंटर असायला पाहिजे. पण तुम्ही इन्स्टेड ऑफ 150 mm सेंटर टू सेंटर म्हणजे काय की हा बार कसा असायला पाहिजे ते 150 mm सेंटर टू सेंटर आहे. बट नाही, तुम्ही काय करताय की काय आवश्यकता नाही एवढे आपल्याला स्टील वाढवायची, त्याला 200 वरती द्या, हा स्पेसिंग जास्त देऊन द्या त्याच्यावरती. तर त्यामुळे फेल्युअर पॅटर्न होऊ शकतो. सो डिझाईन स्ट्रॅटेजी करताना किंवा डिझाईन करताना IS 456 आणि IS 1392019993 किंवा 2016 हे दोन कोड आपल्याला रेफर करून डक्टाईल डिटेलिंग किंवा जे पर्टिक्युलरली कोडनुसार जे काही रेन्फोर्समेंटचे क्रायटेरिया आहे तर ते आपल्याला इथे मेन्शन करणं आवश्यक आहे. सो पुन्हा आता 13920च्या नुसार लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंट हे कशा प्रकारे असायला पाहिजे तर हे आपण बघितलं की ॲटलिस्ट जे 2 बार्स आहेत तर ते फुल लेंथपर्यंत गेले पाहिजेत.
ठीक आहे. 2 बार्स ॲटलिस्ट फुल लेंथपर्यंत गेलेले असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बघून घ्या ॲट द टॉप ॲज वेल ॲज ॲट दी बॉटम. म्हणजे तुम्ही असं बघा की मिनिमम 2 बार्स जे आहे तर ते टॉपवरती आणि मिनिमम 2 बार्स हे बॉटमवरती असायला पाहिजे आणि पूर्ण ओव्हरऑल ते कंटिन्युअसली ते बार्स प्रोव्हाइड केलेले असले पाहिजे. सपोज की काही तुम्हाला कर्टेलमेंट करायचं आहे तर त्या केसमध्ये सपोज की हे 4 बार्स आहेत तर ते त्या केसमध्ये बॉटममध्ये तुम्ही इथे प्रोव्हाइड करणार आणि त्याच्यानंतरच्या नियर सपोर्ट हे याची काही आवश्यकता नाही आहे. त्याला आपण कर्टेलमेंट म्हणू शकतो. बट येस लक्षात ठेवा की 2 बार्सवरती 2 बार्स खाली हे कंटिन्युअसली बीममध्ये असायला पाहिजे. हे ॲज पर दी 13920 डक्टाईल डिटेलिंग. सो आता जेव्हा एक्झाम राहील तर एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारू शकतात की हे लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंटचा अकॉर्डिंग टू डक्टाईल डिटेलिंग काय क्रायटेरिया आहे आणि कशा प्रकारे केलं जातं हे डक्टाईल डिटेलिंग. तर त्या केसमध्ये तुम्हाला असे डायग्राम्स काढून हे दाखवायचं आहे की टोटल स्टील किंवा 2 नंबरचे बार ॲटलिस्ट 2 बार जे आहेत तर टॉप आणि वरचे बार्स टॉप आणि बॉटम बार्स हे फुल लेंथपर्यंत जायला पाहिजेत. जे स्टिरप्स आपण प्रोव्हाइड करतो तर स्टिरप्स हे 3 प्रकारे त्याचे ॲडव्हान्टेज आहे. पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे व्हर्टिकल शिअर फोर्स आणि डायगोनल शिअर क्रॅक हे जे आहे तर ते याला तो हे होऊ नये किंवा व्हर्टिकल शिअर फोर्स आणि डायगोनल शिअर क्रॅक याला सॅटिस्फाय करणं किंवा हे प्रॉपरली नलिफाय करणं तर यासाठी आपण स्टिरप्स प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर फ्लेक्चरमुळे जर कॉन्क्रीट फेल होत असेल तर ते फेल होऊ नये म्हणून सुद्धा आपण हे स्टिरप्स प्रोव्हाइड करतो. आणि याच्या व्यतिरिक्त फ्लेक्चरमुळे बकलिंग होऊ शकते. सो जे लॉन्जिट्युडिनल बार्स आहेत त्याचं बकलिंग होऊ शकतं. बकलिंग म्हणजे काय, हा जो बार्स आहे त्याच्यावरती कॉम्प्रेशन असेल, इथे कॉम्प्रेशन फोर्स ॲक्ट होत आहे तर मग हा कसा हा थोडाफार असा आडवा तिडवा होतो. ठीक आहे. कुठे पण मधामधात जे काही बार्स आहेत तर ते हे जे काही फेल्युअर होतं किंवा हे काही डिफॉर्मेशन होतं त्याला म्हणतात बकलिंग फेल्युअर. त्याच्यानंतर मॉडरेट टू सिव्हिअर सिस्मिक झोनसाठी IS 13920चे काही क्लॉजेस आहेत स्टिरपसाठी. तर त्यांचं म्हणणं आहे की मिनिमम डायमीटर स्टिरपची 6 mm असायला पाहिजे आणि जर समजा बीम 5 मीटरपेक्षा मोठा जर असेल तर ॲटलिस्ट 8 mm असायला पाहिजे. 6 mm कमीत कमी, नाही तर 8 mm जर बीम 5 मीटरपेक्षा जास्त असेल तर. आता हे जे व्हर्टिकल स्टिरप्सचे जे हुप्स राहतात तर हे ॲटलिस्ट 135 डिग्री म्हणजे हा टोटल जो आहे सपोज हा अँगल जो आहे हा 135 डिग्री मध्ये हा पूर्णच्या पूर्ण असा बेंट झाला पाहिजे आणि एक्सटेंडेड झाला पाहिजे सफिशियंटली की जेणेकरून इवन अर्थक्वेक जर आला तर त्या केसमध्ये हुक्स निघायला नको, स्टिरप्स निघायला नको किंवा हे जे हा जो रेन्फोर्समेंट आपण हा असा स्टिरपचा रेन्फोर्समेंट आहे याला आपण असे हुक्स प्रोव्हाइड करतोय, बेंड करतोय त्याला तिथे. ठीक आहे. स्पेसिंग ऑफ व्हर्टिकल स्टिरप्स हे प्रॉपरली डिझाईन करून कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला द्यायचे आहेत आणि
मॅक्झिमम स्पेसिंग जी स्टिरप्सची असेल तर मॅक्झिमम स्पेसिंग इज लेस दॅन हाफ द डेप्थ ऑफ द बीम हे आपल्याला फॉलो करणं आहे. याच्या व्यतिरिक्त लेंथ ऑफ जी सपोज जर समजा आपण स्ट्रप्स प्रोव्हाइड करत असेल तर त्या केसमध्ये जी स्टिरप्सची स्पेसिंग आहे, ओके, जर समजा लेंथ ही डेप्थपेक्षा डबलपेक्षा जास्त आहे तर त्या केसमध्ये फ्रॉम द फेस ऑफ द कॉलम त्या केसमध्ये स्टिरप्स हे प्रॉपरली डिझाईन प्रमाणे करायला हवेत. तर ओके, लेस दॅन 1 मिनिट राहिलेलं आहे. तर मीटिंगमधून लेफ्ट करून पुन्हा तुम्हाला रिजॉईन करायचं आहे. ठीक आहे, आपण हे अजून काही क्रायटेरिया आपण बघणार आहोत. तर